पारगाव तालुका जुन्नर येथे पीरसाहेब यात्रा निमित्ताने निलेश कुमार आयरे सर पालित पुणेकर लोकांत तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. टोलकी पट्टू प्रकाश आयरे यांचे सुपुत्र निलेश कुमार आयरे यांनी कण, कवळण, बतावणी आणि रंगभाची शिल्पकार खूप चांगल्या प्रकारे सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली. निलेश कुमार आयरे यांचा तमाशा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती. परंतु पारगावमध्ये एका साईडला चालू असलेल्या तमाशाचा गैरफायदा घेऊन चोरट्यांनी धुमाकूळ घातला आणि तमाशा कार्यक्रमात व्यत्यय आला. निलेश कुमार आयरे सर पाली पुणेकर तमाशाचा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. पारगाव येथे चोरट्यांनी केलेली घरफोडी त्यामुळे तमाशा रसिक प्रेमींचे मूड खराब झाले. काही प्रेक्षक हे लवकर घराच्या दिशेने आगीकृत झाले आणि कार्यक्रम मध्येच थांबावा लागला. धन्यवाद. यानंतर सर्व रक्षकाच्या वरचा शेवटी गीत होईल. येणाई माझा जीव जीव मावशी माल येते बासुंदी आसुंदी तुझ पण बोलली ना. अगं भैया दुधापासून केलेली बदामी बासुंदी. नेसली काय? नेसती मावशी पैठणी आणि गळ्यात दागिना नवऱ्याच्या डावचं मोहरलं. काय झालं ग? अगं डोरनं माठ भरून निघाली बाजारला. एकंदरीत सगळ्यांची तयारी सगळ्याची झाली. तयारी झाली. मग निघायचं. काय झालं ग? कुठं कुठं पळ काढती बिंडे. बाजारला जायचंय ना. अगं प्रत्येकीला विचारलं घेतलं काय नेसलं काय तू पण काहीतरी घेऊन चल लवकर अगं, बाजारला. कोणी घेतलं दही, कोणी घेतलं ताप, कोणी घेतलं लोणी. हा मला काय माल शिल्लक राहिलाय का? मावशी अगं तरी पण घे थोडंफार. आज मी तुझ्या पोरींवर भागून घेतो. जमणार नाही मुंडे. नाही जमणार. अजिबात जमणार नाही. आणि मी माल घेतला पाहिजे. घेतलाच पाहिजे. मी घेते आज माझं. काय झालं ग? अगं एवढा हानू नको. मरशी बिरशी लिहितच. तसं नव्ह काय मग? माझ्या गाई म्हशींचं दूध घेतलं. मग गाई म्हशीचं नाव घे मुंडे. मालक्या तुझ्या हक्काचं दूध. मालक्या हक्काचं दूध. आणि मावशी नेसायचं म्हणते तर काय भीती ग? ते गावचं लुगडं ग. परिस्थिती हसते. लय अवघड आहे. खूप रडू नको. होय ना. हो ग मावशी. मी का रडते का? मग ग? हसते ना. अयो जळलं तुझा हसणं घातलं चुलीत. आणि मावशी गळ्यात काय घालते? गळ्यातलं विचारत नको ग. का ग का? लय रडा येते मला. खूप रडू नको. बरोबर रात्री माझ्या नवऱ्याने 2 वाजता घातलं 2 वाजता आणि पाठ पाठ खपदिशीने काढलं. हे मुंडे काय घातलं काढलं ग? म्हणे मंगळसूत्र मग मंगळसूत्राचं नाव घे ना मुंडे. सांगते ना मी. एकंदरीत तुझी तयारी झाली. झाली. तो काळा कृष्ण इथं अडवतो नडवतो दया दुधाची छेडछाड करतो. बरोबर. त्याचा डोळा चुकून आज आपल्याला मथुरीच्या बाजारला जायचंय. जायचंय. कसं जायचं? तो हा का म्हणती का हा का म्हणतीच? काय झालं तुला बोलला? कोणी धरलं? आणि तू बरं मशिवानी शिकुटवर करून त्याच्या हातात दिले. काय झालं का? म्हणजे ह्याची ओळख नाही पाळख नाही घेणे नाही देणे नाही डायरेक्ट आला तुझा पदर धरला. थांब त्याला मुड त्याला मी सांगते. काही ग मावशी तुझी ओळख नाही पाळख नाही घेणे नाही देणे नाही डायरेक्ट आला. माझ्या पोरीचा हात धरलास. धरून धरायचं धरायची जागा सुद्धा चुकला. एवढ्या सर्व मुलींमध्ये मला तू शहाणी वाटतीस. हाय ना. मी धरायची जागा चुकलेलं. चुकलास. मावशी मला सांग आता मी धरणार तरी कुठं? सर तिथलं सोड इथलं. अंतर इतकं. ए म्हातारी पदर पदर ए म्हातारी कोणाला म्हातारी म्हणतो? तू म्हातारी नाही तर कोण आहेस? मी काय म्हातारी का? मग बाबा मी नटी ना. नटी हा कुठली नटीस तू? जय म्हातारी. काय काय जय जयप्रदा. माझा नट सुद्धा इथं. कुठली तुझा नट? तुला ते टोपी घालून बसलाय. टोपी घातलेला? तेव्हाच माझा नट आहे. कुठला नटी तो? अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन म्हणायचं. हा. अरे मगापासून सर्व मुलींना मी थांबा थांबा म्हणतोय. एकही मुलगी माझा ऐकत नाही. काय झालं? मला सांग तुम्ही आला कुठं नाही निघाला कुठं? आलो मागच्या गावानी चाललो पुढच्या गावाला. अगं त्या गावाला नाव वगैरे आहे का नाही? आहे. उपस्थित सर्व तमाशा रसिकांना त्रिवार मानाचा मुजरा करून सहर्ष सादर करत आहोत लोक सम्राट कलाभूषण कृष्णाजी आरेकर यांच्या कृपा
आशीर्वादाने महाराष्ट्रातील नामवंत ढोलकीपट्टू प्रकाशजी आवरेकर यांचे गुरुजी